शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंजेंटा कंपनीच्या इम्पॅक्ट एक्स्ट्रा या बुरशीनाशकाविषयी माहिती बघणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल, त्याचे मोड ऑफ ॲक्शन असेल, तसेच त्याचे प्रमाण, फायदे अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. सोबत बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, सिंजेंटा ही जगभरात काम करणारी कृषी क्षेत्रातील नामवंत कंपनी आहे. तसेच त्यांचे प्रोडक्ट व क्वालिटी अतिशय दमदार आहे. तर आज आपण त्यांच्या इम्पॅक्ट एक्स्ट्रा या बुरशीनाशकाविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला इम्पॅक्ट एक्स्ट्रा या बुरशीनाशकाविषयी संपूर्ण माहितीही मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, सिंजेंटा कंपनीच्या इम्पॅक्ट एक्स्ट्रा या बुरशीनाशकामध्ये आपल्याला कोणते घटक हे पाहायला मिळत असतात. तर यामध्ये अझॉक्सिस्ट्रोबिन हे 18.2% व सायप्रोकोनाझोल हे 7.3% आपल्याला SC म्हणजे सस्पेन्शन कॉन्सन्ट्रेट या फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात. त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो, याची जर आपण मोड ऑफ ॲक्शन बघितली तर हे ब्रॉड स्पेक्ट्रम सिस्टेमिक बुरशीनाशक आहे. तर हे बुरशींच्या शोषण प्रक्रियेत अडथळा निर्माण करते, तसेच बुरशींच्या इन्फेक्शनला थांबवण्याचे काम करते. त्यामुळे बुरशी ही पेशींच्या आतमध्ये जात नाही व त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू होतो. त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो, फवारणी केल्यावरती आपल्याला काय फायदे हे पाहायला मिळत असतात. तर फवारणी केल्यावरती पीक आपल्याला हिरवेगार होताना दिसून येत असते. तसंच पिकात एनर्जी तयार करून पीक हे सशक्त करत असते. त्याच पद्धतीने पिकात फवारणी केल्यावरती उष्णतेमुळे जो काही येणारा ताण आहे तो ताण निवारण्याचं काम त्या ठिकाणी इम्पॅक्ट एक्स्ट्रा हे बुरशीनाशक आपल्याला करताना दिसून येत असते. त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये ट्रान्सलॅमिनार ॲक्शन असल्यामुळे हे आपल्याला बुरशी जर का कुठेही लपून बसलेली असली किंवा पानांच्या खाली जरी असले तरी आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण देण्याचं काम करत असते. तर शेतकरी मित्रांनो, इम्पॅक्ट एक्स्ट्रा या बुरशीनाशकाचा वापर आपण कोणकोणत्या पिकात करू शकतो. तर द्राक्ष, कांदा, टोमॅटो, गहू, मका, तर भाजीपाला व फळवर्गीय पिकामध्ये आपण इम्पॅक्ट एक्स्ट्रा या बुरशीनाशकाचा वापर करू शकतो. त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो, हे आपल्याला कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांना नियंत्रण देत असते. तर आपल्या पिकात येणारा तांबेरा, भुरी, केवडा, डाउनी मिल्ड्यू, पानांवरील करपा, तसेच विविध प्रकारचे जे बुरशीजन्य रोग येत असतात तर त्याच्यावरती आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण देण्याचं काम त्या ठिकाणी इम्पॅक्ट एक्स्ट्रा हे बुरशीनाशक करत असते. त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो, याचे प्रमाण आपण काय घेऊ शकतो. जर आपल्याला प्रति लिटर पाण्यासाठी वापर करायचा झाला तर प्रति लिटर पाण्यासाठी आपण 1 मिली प्रति लिटर पाण्यासाठी आपण फवारणीसाठी घेऊ शकतो. जर आपल्याला एकरी वापर करायचा झाला तर एकरी आपण 200 मिली प्रति एकर याचा वापर आपण फवारणीसाठी करू शकतो. तसेच याची जर आपण रेनफास्टनेस बघितली तर रेनफास्टनेस ही 2 तासांची आहे. म्हणजे फवारणी केल्यावरती 2 तासात जरी पाऊस आला तरी आपल्याला बुरशीजन्य रोगांवरती चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळून जात असते. तर शेतकरी मित्रांनो, हे एक चांगले ब्रॉड स्पेक्ट्रम सिस्टेमिक बुरशीनाशक आहे व याचा वापर आपण बुरशीजन्य रोग नियंत्रणासाठी करू शकतो. तरी कंपनी लेबल क्लेम सल्ल्यानुसार जर वापर केला तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट त्या ठिकाणी मिळणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंजेंटा कंपनीच्या इम्पॅक्ट एक्स्ट्रा या बुरशीनाशकाविषयी माहिती बघितली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.